हे होत नाही. मैदान काढलो आहे बैठकीत बसल्यावर कसं बोलायला की आपला येळाचा मारून गेला तो मारून गेला तेव्हा ती आम्ही बैठकीत बसल्यावर आम्ही काय बोलतोय पण ते असं बोलायचं म्हटलं तर बोलायचं ते आपल्याला काही सराव आहे. किल्ल्याला जरा बाहेर काढूया. कुठलं माझं नाव सचिन तानाजी वाघमोडे. आमच्या सौरभ पाटलांच्या शेतामध्ये मेंढ्या बसाय असताना तिथं बिबट्याने हल्ला केला. मेंढ्यांनी हल्ला केल्या त्या ठिकाणी येऊन पाहिले तर दोन मेंढ्या बिबट्या घेऊन गायबच झाला होता. 9 पिल्ले मयत झाली होती. त्या ठिकाणी सदाभाऊ खोत, आमदार सदाभाऊ खोत यांनी भेट दिली व सतीश देशमुख भाऊ यांनी भेट दिली. मी श्री संदीप गायकवाड ऐतवाडी बुद्रुकचाच रहिवासी आहे. माझं इथंच शेत आहे. लोकोमुरीत आमची वस्ती आहे. इथं सौरभ पाटलांच्या शेतात आता जवळजवळ 3 आठवडे झालं, 15-3 आठवडे झालं मेंढरं बसायला आहेत. आणि ते बसत असताना इथं बिबट्याचा आता जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष झालं. आता माझी 2 कुत्री नेलेली आहेत, मांजर नेलेला आहे. प्रत्येक वेळेला त्याची तक्रार दाखल केलेली आहे, पण काहीही त्याच्याकडे शासनाचं काहीही लक्ष नाही. वन विभाग येतोय, हाय बघूया करूया, हे असंच चालू असतंय. आता यांच्या जवळजवळ रात्री ते शंकर वाघमोडे एकटेच थांबलेले. मेंढरं येऊन इथं थांबल्यानंतर शंकर वाघमोडे हा मेंढपाळ त्यांना चारा आणण्यासाठी गेलेला असताना 6 वाजता पाठीमागं आला तर त्याच्या ह्याच्यात मेंढ्यांच्या ह्याच्यात बिबट्या शिरलेला होता. त्या बिबट्यानं जवळजवळ 11 पिल्ली त्यांची ही केलेली आहेत. त्यातली 2 घेऊनच गेलेला आहे आणि 7 इथं जागेवर मेलेले आहेत. आता त्यांचं जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यावर आता शासन काय करतंय काही. रात्री येऊन पंचनामा केला. आमदार सदाभाऊ खोतांनी भेट दिली, आमदार सतीश देशमुखांनी भेट दिली. आता त्याच्यावरती काय करतात बघूया शासन. मी बाबुगोंडा पाटील ऐतवाडी बुद्रुक. सौरभ पाटील यांच्या शेताजवळच माझं शेत आहे आणि या भागातच मी शेतकरी आहे. गेली 15 दिवस सौरभ पाटलांच्या शेतामध्ये मेंढ्या इथं बसण्यासाठी आहेत आणि काल संध्याकाळी 7च्या दरम्यान साधारणपणे बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला. इथं ते मेंढपाळ होते ते घरी गेले होते आणि एकच मेंढपाळ होतं. तो ढाळे घेऊन आल्यानंतर त्याला ते निदर्शनास आल्यानंतर तो घेऊन तो परत पळून गेला आणि त्यावेळेपर्यंत त्यानं 8-9 बकरी खाल्ली होती. म्हणजे 3-4 बकरी अर्धवट खाल्ल्यातच आणि 5-7 बकरी मेल्यात. असं 10-12 बकऱ्यांचं काहीतरी नुकसान झाले. त्यांचं अंदाजे 2-2.5 लाखाचं त्यांचं नुकसान झाले. आणि ह्या संदर्भात बोलत असताना बिबट्या वारंवार ह्या विभागात बऱ्याच शेतकऱ्यांना दिसला आहे. वारंवार वन विभागाकडे तक्रार करून त्या विनंती करून ते कुणीही लोक त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत आणि त्या ह्यानं शासनाने ह्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा ही एक शासनाला विनंती आहे. शासन जे तोकडं मोडकं अनुदान देतं ते म्हणजे अनेक वेळा हेलपाटे घालून अनेक कागदपत्र मागतात ते आणि त्यावरती त्यांनी जी मदत देत येत ना अगदी तुटपंजी मदत असतं आणि वारंवार त्यांना बोलवूनही ते लवकर येत नाहीत इकडे पंचनामा करायला. सुदैवाने आज त्यांचं नशीब चांगलं म्हणून रात्री आले ते. म्हणजे तात्पर असंही अधिकारी असतील, आम्हाला असं म्हणायचं नाही सगळीच बाद आहेत म्हणून, असे असतील त्यांनी पंचनामा केला आणि त्यांनी लवकरात लवकर त्यांना भरपूर मदत करावी शासनाला. किंवा आता आमदाराच्या भावी निवडून गेलेले आहेत आमच्या भागातले, त्यांनी यावरती कठोर कारवाई करावी आणि मोठे निधी देण्यासाठी नाही योग्य तो निर्णय विधिमंडळात मांडावा आणि हा गरिबांना त्याचा लाभ व्हावा एवढीच माझी एक अपेक्षा आहे. बिबट्याबाबत शासनानं एक चांगलं धोरण राखलं पाहिजे. ह्या गरीब धनगरांचं फार मोठं नुकसान होतंय. यांना कोण देणार यांचं नुकसान भरपाई भरून? आधीच शेतीमालाला भाव नाही आणि त्यात त्यांनी हे बिबट्यासारखे प्रकरण शासनामध्ये फार दुर्लक्ष करत आहे. 1.5 महिन्यामागे आम्हाला CCTV मध्ये इथं CCTV इथं आहे त्यामध्ये आम्हाला दिसलेला होता तो बिबट्या आणि ह्यांनी घाबरतच होते. इथं बसवायला नाही म्हणत होते ते, तरी म्हणले ते बसवा म्हणले तर ते तयार झाले. आणि असं जर का नुकसान व्हायला लागलं तर त्यांचं उदरनिर्वाह कसं चालणार हा फार मोठा प्रश्न आहे हा त्यांचा.
आणि ह्यावर शासन कठोर निर्णय घ्यावा असं माझं एक प्रामाणिक मत आहे. बिबट्याने गेले 1.5 ते 2 वर्ष इथं परिसरामध्ये प्रचंड धुमाकाळ घातलेला आहे. कुठं ना कुठं शेतकऱ्यांना 4-8 दिवसाला दिसतच असतो. परिणामी संध्याकाळी शेतात पाणी पाजायला जाणे किंवा शेतीची कामे बाहेर करायला जाणं फार मोठ्या अडचणीचा विषय झालेला आहे. शासनाला सुद्धा वारंवार कळवलेलं आहे, पण अजून काही त्याच्यावरती उपाययोजना केलेल्या नाहीत. 8 दिवसापाठीमागे रेटरे धरणच्या मार्गे जाणाऱ्या कापरे येथील सर्जेराव खबाले यांच्या बिबट्याने झेप घेऊन जखमी केलेलं होतं. त्यांचा आता मृत्यू झालेला आहे. 8 दिवस झाले नाही तोपर्यंत रायचोटी बुद्रुकमध्ये पुन्हा मोठा हल्ला केलेला आहे त्या बिबट्याने. जवळजवळ शेरड 11-12 मयत झालेले आहेत तिथं. तुमची यावर काय शासनाकडून काय मागणी आहे? काय आता बिबट्या मानवी आदिवासात शिरल्यामुळं सगळ्यांचं नुकसान व्हायला ना. रात्री पाणी पाजायला यायचं बाहेर त्याला मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला. त्यांना एक तर धरून व्याघ्र प्रकल्पात सोडले पाहिजेत, नाही तर त्यांची काय नसबंदीसारखा उपाय केला पाहिजे, कारण त्यांची पिल्लावळ वाढल्या सगळी. बिबट्याने आमचं 1-2 लाखाचं तर नुकसान की केलंय. तुमची किती मेंढर त्यांनी मारले एकूण? 11 मेंढरं होती त्यात 2 गायब झाली आणि आता 9 आहे. ती 9तली 2 जखमी आहेत, 7 ही झाले पूर्ण मेले. मेले. वन विभागाचे कोण लोक आलेले काय आली होती, येऊन गेलेत की काय पंचनामा वगैरे? पंचनामा केला. बर लोकप्रतिनिधी आमदार वगैरे यांनी काही गोष्टी दिल्या? आमदार सदाभाऊ आलते, सत्तूभाऊ आलते. मग बिबट्यांचा असं वारंवार हल्ला होतोय, या संदर्भात तुम्हाला काय शासनाला काय सांगू इच्छिता तुम्ही? ते बिबट्यावर त्यांनी कारवाई काहीतरी करावी, बंदोबस्त करावा आणि हे गोरगरिबासने ताप देते यावर तिने नियंत्रण ठेवावं.